नमस्ते मित्र हो. जगा, जगवा आणि जगू द्या हा जीवनाचा मंत्र आहे. आपले जगणे प्राथमिक आहे. ते दुसऱ्याच्या जगण्यावर अवलंबून असले तरी चालेल, पण मरणावर अवलंबून नसावे. या भावनेचे नाव अहिंसा. उत्क्रांतीचा प्रवास हिंसेकडून अहिंसेकडे व्हावा असे अपेक्षित असले तरी समाधान वाटावे इतकी माणसाने प्रगती केली नाही. सत्य की स्वार्थ या संघर्षात बहुधा स्वार्थ जिंकल्याचे दिसून येते. हिंसा की अहिंसा या विषयावर हजारो वर्षापासून वाद चालू आहे. अजूनही तो अनिर्णितच आहे. हिंसा विशिष्ट समाजाचे वैशिष्ट्य नाही, सारेच करतात. कुरुक्षेत्रावर कृष्णाच्या साक्षीने नरसंहार होतो. जर्मनीत हिटलरच्या नेतृत्वात वंशसंहार होतो. मदिनेत मोहम्मद हजारो काफरांना कापून टाकतो. स्टॅलिन रशियात व माओ चीनमध्ये लाखो माणसांना ठार करतो. तितक्याच सहजतेने आजचा विज्ञानवादी माणूस जमिनीवरील प्राणी कापून खातो. आकाशात उडणारे पक्षी आनंदाने भाजून खातो. पाण्यातील मासे हौसेने तळून खातो. जणू त्या जीवाचे अस्तित्व आपल्या उदरभरणासाठी आहे असा यांचा समज असावा. हाच माणूस वरून धर्माची, प्रेमाची, नैतिकतेची, अहिंसेची भाषा बोलतो. आपल्या हिंसक कृत्याचे समर्थनही करतो, तर्क देतो. कधी धर्माची स्थापना, दुबळ्यांना न्याय, गरिबाचे कल्याण, राजकीय स्वातंत्र्य, तर कधी शारीरिक शक्ती अशी अनेक कारणे देतो. तर्क कितीही दिले तरी तथ्य एकच आहे, ते म्हणजे मृत्यू. मृत्यू जंतूपासून हत्तीपर्यंत सर्व जीवाचा सारखाच असतो, तितकाच दुःखद आणि वेदनादायक. वास्तविक अहिंसा हा धार्मिक सिद्धांत नाही, नैतिक मूल्य आहे, मानवी दृष्टिकोन आहे. त्यामुळे प्राण्यांना हा प्रश्न सतावित नाही. वाघ गवत खात नाही, गाय मांस खात नाही. शिवाय अहिंसा हे अगदी निखालस ॲब्सोल्यूट सत्य नाही, सापेक्ष सत्य आहे. सर्व परिस्थितीत तो नियम लागू पडत नाही. युद्धात हिंसा मान्यच नसून अनिवार्य मानली आहे, पण तेच शरण आलेल्याला मारू नये असेही म्हटले आहे. नैतिकता ही मानसिक स्तरावरची मान्यता आहे. मन, संस्कार व शिक्षणाने बनते. ती समाज नावाच्या कारखान्यात तयार झालेली वस्तू, प्रॉडक्ट आहे. पण धार्मिकता किंवा आध्यात्मिकता ही नैतिकतेहून मोठी गोष्ट आहे. ती नैतिकतेला सामावून घेते. धार्मिक माणूस नैतिक असतोच, पण नैतिक माणूस धार्मिक असणे जरुरी नाही. धर्माला नकार देणारा कम्युनिस्ट किंवा ईश्वराला नकार देणारा नास्तिक माणूससुद्धा नैतिक असू शकतो. धार्मिकता संबंधातील सहजपणा आहे, नैतिकता सभ्यपणा आहे. सभ्यता कालसापेक्ष असते. नैतिकता बाह्य सहानुभूती, सिंपती आहे, पण धार्मिकता आंतरिक अनुभूती, एम्पथी आहे. प्रत्येक देश, समाज व काळाची नैतिकता भिन्न असते. म्हणून अहिंसेची धारणाही बदलत जाते. अहिंसा संबंधाचा आधार होऊ शकत नाही, तो संबंधाचा अभाव आहे. मी तुला त्रास देणार नाही असे म्हटल्याने मैत्री होत नाही. त्यात उदासीनता आहे, उपेक्षा आहे. पण प्रेमाने संबंध बनतात. प्रेम सकारात्मक भाव आहे, म्हणून ते धर्माचे तत्व आहे. अहिंसेचा विषय केवळ तत्त्वज्ञानाचा नसून मानवी व्यवहाराशी निगडीत आहे. हिंसेचा विचार 4 परिस्थितीत केला जातो. पहिली, संरक्षणासाठी करावी लागणारी हिंसा.
जी नाईलाजाने करावी लागते. दुसरी भक्षणासाठी म्हणजे खाण्यासाठी केली जाणारी हिंसा, ती नियोजनपूर्वक केली जाते. तिसरी विकारातून घडणारी हिंसा, जी संयमाच्या अभावातून होते. आणि चौथी शेती करतानाची होणारी हिंसा, जी अनवधानाने नकळतपणे घडत असते. या 4 घटनांना एकच मोजमाप लावता येत नाही, कारण प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे. अहिंसा परमो धर्मः, धर्म हिंसा तथैव चहा या शास्त्रवाक्यात अहिंसेचा बिनशर्त स्वीकार नाही. धर्मरक्षणासाठी हिंसेला परवानगी आहे. यातील अर्धा भाग पकडून गांधीजींनी स्वातंत्र्य आंदोलन चालविले. गांधीजीच्या आधी अनेकांनी हिंसेचे प्रयोग केले आहेत. कृष्णाची अहिंसा आध्यात्मिक आहे, नीती अनीतीच्या पलीकडची आहे. त्या स्थितीत पोहोचणे कठीण आहे. महावीराची अहिंसा आत्मज्ञानातून आहे, पण जीवनविरोधी आहे. म्हणून फक्त जैनाचा देश उभा राहू शकला नाही. तिथे शेती कोण करणार? रक्षणासाठी कोण लढणार? बुद्धाची अहिंसा करुणेतून आहे, पण व्यवहारात टिकली नाही. बौद्ध राजाने लढाया केल्या, बौद्ध समाज मांसाहारी बनला. गांधीजीची अहिंसा तर शीर्षासन केलेली हिंसाच आहे. त्याला आत्महिंसा म्हणता येईल. माझे म्हणणे मान्य कर, नाहीतर मी उपोषण करून मरतो, याला काय म्हणायचे? दुसऱ्याच्या शरीराला छळणे जशी हिंसा, तशी स्वतःच्या शरीराला कष्ट देणे ही पण हिंसाच. देशाच्या सीमेचे रक्षण करणे हे सैनिकाचे कर्तव्य आहे. सीमेवर युद्ध करताना सैन्याला हिंसा म्हणून चालेल का? लोकांचे रक्षण करताना पोलिसांना गोळीबार करावा लागतो. गुन्हेगाराला फाशी देण्याचा कोर्टाला निर्णय घ्यावा लागतो. माणसाला वाचवण्यासाठी डास मारणे, रोगजंतू मारणे हे प्रकार रक्षणासाठीची हिंसा या प्रकारात मोडतात. विकारातून होणारी हिंसा हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे पोलीस, वकील व कोर्टाचे काम वाढते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 मुख्य विकार मानले आहेत. मर्यादित प्रमाणात ते सगळ्यात असतात, पण संयमाने दबून राहतात. कधीकधी त्यावरील संयम तुटतो, स्फोट होतो आणि हिंसा घडते. ही हिंसा ना रक्षणासाठी असते ना भक्षणासाठी. कामभावना अनावर झाल्याने बलात्कार घडतो. वेळीच क्रोध आवरता आला नाही तर हाणामारी, खून, जाळपोळ होते. लोभाने मनाचा ताबा घेतला तर चोरी, भ्रष्टाचार, फसवणूक असे प्रकार घडतात. कधी स्वतःची संपत्ती वाचविण्यासाठी, तर कधी दुसऱ्याची संपत्ती मिळवण्यासाठी, कधी सत्ता टिकविण्यासाठी, तर कधी सत्ता मिळविण्यासाठी हिंसा करण्यापर्यंत मजल जाते. अपमानाचा सूड घेण्यासाठी होणाऱ्या हिंसेचे प्रमाण खूप आहे. कधीकधी तर मिळवायचे काहीच नसते, पण आपली ताकद दाखविण्यासाठी, धाक निर्माण करण्यासाठी हिंसा केल्याची उदाहरणे आहेत. वासनापूर्तीत येणारे आडसर दूर करण्यासाठी हिंसा केल्याची प्रकरणे दिसून येतात. कधी स्त्रीला पळविण्यासाठी, तर कधी पकडून ठेवण्यासाठी हिंसेचा प्रयोग केला जातो. एका व्यक्तीच्या अहंकारामुळे युद्ध झाल्याचा इतिहास आहे. घरच्या कुत्र्यावर प्रेम करणारी माणसे देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी पशुबळी देतात. क्षुल्लक सांसारिक लाभासाठी अंधविश्वासातून असे प्रकार घडतात. माणसाचे शरीर
वनस्पतीजन्य अन्नासाठी योग्य आहे की प्राणीजन्य यावर तर्क देणारे आहेत. पण तर्काने हा प्रश्न सुटला नाही, कारण सर्व तर्क शरीर केंद्रित आहेत. माणसाचे अस्तित्व केवळ शरीर मानायचे का? धार्मिक दृष्टिकोन व आधुनिक विज्ञान यांचे एकमत होत नसेल तर कोणाचे सत्य मानणार? हल्ली स्वातंत्र्याचा ढोल जोराने वाजतो आहे. आम्ही काय खावे हे तुम्ही कोण ठरविणार? ही धारणाच नव्हे तर घोषणा होऊ लागली आहे. शहाणपण नसेल तर स्वातंत्र्याचा उपयोग होईल का? आहाराचा विषय केवळ परंपरा वा विज्ञान ठरवू शकत नाही. त्याला धार्मिक, नैतिक, भावनिक, आर्थिक, भौगोलिक, पर्यावरणविषयक असे अनेक पैलू आहेत. समग्र विचारांती माणसाला निर्णय घ्यायचा आहे. निवडीचे स्वातंत्र्य हा मनुष्य असण्याचा गौरव आहे. प्रत्येक जीवात चेतना आहे हे मान्य केल्यानंतर त्याला नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही पोहोचत नाही. प्राणी शारीरिक व बौद्धिक मर्यादेत जगतात. ते नैसर्गिक अन्न खातात, प्रक्रिया करून नव्हे. पण माणूस बुद्धिवान असल्याने तो उत्पादन करून धान्य मिळवतो, दोहन करून दूध प्राप्त करतो, शोषण करून मध मिळवतो व हत्या करून मांस मिळवतो आणि खातो. वनस्पतीत पण जीव आहे, त्यांना कसे मारायचे? इतका टोकाचा विचार केला तर मनुष्य जगूच शकणार नाही. असा युक्तिवाद करण्यात अर्थ नाही. निवड हिंसा की अहिंसा यात नसून अधिक हिंसा की कमी हिंसा यात करायची आहे. कमी हिंसा हाच पर्याय माणसाला शोभून दिसतो. माणूस स्वतःला शहाणा समजत असेल तर त्याने निसर्गाचे, वनस्पतीचे, जीवजंतूचे, पशुपक्ष्याचे पालकत्व स्वीकारावे. करुणेने त्यांचा सांभाळ करावा, त्यांना जगू द्यावे. जोपर्यंत तुम्हाला उपद्रव देत नाहीत तोपर्यंत त्यांना स्वातंत्र्य द्यावे. बुद्धाच्या जीवनातील एक प्रसंग सांगून या विषयाचा शेवट करू. एक घार मांसाचा तुकडा पायात धरून आकाशात उडाली, पण तो तुकडा निसटला व एका बौद्ध भिक्षूच्या पात्रात पडला. जशी वीज झाडावर पडते तसा हा योगायोग. पात्रात जे मिळाले ते खायचे, टाकून द्यायचे नाही, हा बौद्ध संघाचा नियम होता. तो भिक्षू बुद्धाकडे आला. त्याने हकीकत सांगितली व या तुकड्याचे काय करू असा प्रश्न विचारला. बुद्धाने थोडा विचार केला व खाण्यास सांगितले. बुद्धाने विचार केला असावा, अशी रोज रोज घार थोडेच तुकडा टाकणार आहे. पण टाकून द्यायला सांगितले तर भिक्षू आवडेल ते खाऊ लागतील, कदाचित मागू पण लागतील. पण अनुयायांनी मात्र याच संधीचा फायदा घेतला आणि मांसाहार करू लागले. मारण्यात हिंसा आहे, खाण्यात नाही, असा नवा सिद्धांत रूढ झाला. तात्पर्य ज्यांना खायचेच आहे ते कुठूनही पळवाट काढतील. तुम्ही काहीही करा, तर्क तुमच्या पाठीशी असतो. बुद्धाला बौद्ध समजू शकले नाहीत, कृष्णाला हिंदू समजू शकले नाहीत, कुणी कबीराला सेक्युलर बनविले तर कुणी अरविंदाला फिलॉसॉफर समजले. जेवढी ज्याची दृष्टी तेवढेच पाहू शकले. माझ्या मते रक्षणासाठीची हिंसा स्वीकार करावी. अनवधानाने होणारी हिंसा क्षम्य आहे, पण विकारातून जन्मलेली अक्षम्य आहे. भक्षणासाठीची हिंसा अमानवी आहे. हे स्थूल हिंसेचे ढोबळ चित्र आहे. एकंदरीत अहिंसेचा विषय गुंतागुंतीचा आहे, म्हणूनच नीट समजून घेणे आवश्यक आहे. सूक्ष्म हिंसा तर याहून गहन विषय आहे, त्याविषयी कधीतरी बोलू.